एका निवडणुकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही. या निवडणुकीत फक्त 2च उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूण मताची 48% मते मिळून त्यांनी 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराला पराभव केला. उमेदवाराचा पराभव केला तर निवडणुकीत एकूण मतदार किती होते? राज्य सेवा पूर्व 2013चा क्वेश्चन आहे. बघा, एकूण मतदान किती असणार आहे? 100%, बरोबर. परंतु झालं नाही 8%. मग ते 100%मधून 8% वजा करा. म्हणजे हे 8 वजा जर केले तर 92% काय झालेले? मतदान झालेले. 92% मतदान झाले 2 उमेदवार, बरोबर. पण जो उमेदवार आलेला निवडून आलेला त्याला 48% मते मिळालीत. म्हणजे 92मधून जर 48 जर मिळाले, जो पराभूत झालेला त्याचं निघणार आहे. हे 48% मिळालेले उमेदवार आहेत, म्हणजे विजयी झालेला. मग खाली किती राहतात बरं? 12 म्हणजे 44 नाही का टक्के पराभूतला मिळालेले आहेत. मग 48% विजयी झालेला उमेदवार आहे आणि पराभूतला किती? 44% मिळालेले. एवढं लक्षात राहू द्या, बरोबर. पण त्यांनी दोघांची तुलना दिलेली, म्हणजे 1100 मतांनी दुसरा उमेदवार पराभव केला. 1100 म्हणजे ह्यांच्या दोघांमधला जर फरक घेतला तर किती यायला बघा? 48-44 मधला नाही का 4%चा फरक यायला लागला. म्हणजे टक्केवारीमध्ये बोलायचं म्हटलं तर 4% आणि संख्येमध्ये बोलायचं म्हटलं तर 1100 मतांचा नाही का फरक आहे. तर आपल्याला विचारलं एकूण मतदार किती? एकूण मतदार किती असणार आहे? मग 100%. आणि बरोबर ती काय असणार आहे? X. मग मला सांगा, हे 4ला नाही का 100 आणण्यासाठी किती निघून लागलं? 25 निघून लागलं. बघा, 25 चोक 100. तसंच इथं नाही का 1100ला 25 निघून लागणार आहे. करा बरं, हे गुणाकार, हे 2 शून्य ॲजिटीज राहतील. 25 × 25ला 5च 8 आले 2. 25 × 25 आणि 2 किती? 27. म्हणजे 27,500 एकूण मतदान झालं असणार आहे. ऑप्शन क्रमांक किती? 4.